नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय मोळे महाराज नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय मोळे महाराज नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय विठ्ठल भीरदेव नमः शिवाय विठ्ठल बिरदेव नमः शिवाय विठ्ठल भीरदेव नमः शिवाय विठ्ठल बिरदेव नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय सर्वांनी एकदा जोरात गजर करा बोला बोला बाळू मामांच्या नावाने बोला बोला बाळू मामांच्या राजा घोड्याच्या नावाने बोला बोला बाळू मामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने बोला बोला बाळू मामांच्या नावाने श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय आदमापूर तालुका बिदरगड जिल्हा कोल्हापूर बाळूमामाने कर्नाटक मध्ये जन्म घेतला चिकोडी तालुका जिल्हा बेळगाव अक्कोळ या गावामध्ये आज बाळूमामांची समाधी एक आदमापूर मध्ये झाले बाळूमामा जन्मी धनगर पण शेषाचे अवतार होते बाळूमामाने धनगर कुळामध्ये जन्म घेतला पण अवतार मामांचा शेषाचा होता बाळूमामा आहेत असताना ह्या भूतलावर भरपूर सत्ता चाललेल्या आहेत मेघराजावरती सत्ता चाललेल्या आहेत अग्नीवरती सत्ता चाललेल्या आहेत वायुदेवावरती सत्ता चाललेल्या आहेत त्या जमिनीवर सुद्धा बाळूमामाने सत्ता चाललेल्या आहेत हौत्या नदीवर सुद्धा बाळूमामाने सत्ता चाललेल्या आहेत कर्नाटक मध्ये रामदुर्ग तालुका मल्लापूर गावात 3 वर्ष दुष्काळ होता आणि त्या गावामध्ये मामांची बकरी गेली बाळूमामांची बकरी असताना 1000 बकरी मामा असताना मामांच्या बरोबर 22 गोडी होती आणि बाळूमामा रामदुर्ग तालुका मल्लापूर गावाला मुक्काम केला आणि त्या गावकरी आले मामाकडे असा अक्कोळचा बाळू धनगर आहे तिच्या मुखातनं जी शब्द येईल ती शब्द खरा होतोय आणि आमच्या गावाला पाऊस पडते म्हणल्या पेटाला आली मामाला विचारायला मामा म्हणाला का मामा आमच्या गावाला 3 वर्ष झालं दुष्काळ आहे पाऊस पडा अरे राजाच्या मी काय देव आहे काय देवरेची आहे सांगा की तुमच्या देवाला मला पडेल मग ती गेली लोक माघारी त्या गावात एक वजनदार शेतकरी होता देसाई म्हणून त्या देसाईला जाऊन सांगितले असा अक्कोळचा बाळू धनगर आला तिच्या मुखातनं जी शब्द येईल ती शब्द खरा होतोय आणि आमच्या गावाला पाऊस पडते म्हणल्या पटेला जावाऱ्या त्या धनगरला आमच्या वाड्यावर घेऊन या म्हणले मग बाळूमामाला बोलवायला आले आमचा देसाईनं तुम्हाला बोलवले मग बाळूमामा म्हणले आज बकरी पाळलोय बाबा मेंढरा पाळलोय बाबा कोण बोलते त्याच्या दाराला गेलंच पाहिजे म्हणला बाळूमामाने खांद्यावर घोंगडं हातामध्ये काटे पायात कोल्हापूरची चप्पल असायचे मामांचे बाळूमामा 15 दिवसाला अंघोळ करत होते ह्या दवादशीला अंघोळ केली तर पुढच्या दवादशीला बाळूमामा अंघोळ करत होते पण बाळूमामाच्या अंगावर कपड्याला डाग लागायला सुद्धा परमिशन लागत होती एवढी ताकद होती मामांची मामा चिखलात जरी चालली तिच्या चपलीला राग लागायला सुद्धा परमिशन लागत होती एवढी ताकद होती ह्या मामांची व्यंकटगिरी धुळापा विचारला मामा तुम्ही 15 दिवसाला का अंघोळ करताय अरे धुळ्या रांडाच्या मधला काशी मध्ये पाट 3 बसून मला भक्त आंघोळ घालतात म्हणून सांगितला काशी मध्ये पाट 3 बसून भक्त आंघोळ घालतात म्हणजे बाळूमा कोण आहे ते साक्षात भगवंत ईश्वराज आणि आज ह्या कलियुग मध्ये साक्षात परमात्माचा अवतार बाळूमा आहे बाळूमामा मेंढर राखले मेंढर राखून देव झाले ह्या जगाच्या कल्याणासाठी मामाने बकऱ्यांचा अवतार घेतलं आणि शेवटचं ह्या कलियुग मध्ये मामाने ह्या बकऱ्यांचा अवतार घेऊन आज तुमच्या दारापत्र तुमच्या गावापत्र तुमच्या शिवपुत्र येणारा आज कलियुग मध्ये साक्षात बाळूमामा आहे गेले बाळूमामा देसाईंच्या वाड्यावर जाऊन थांबले देसाई म्हणायला लागला अरे धनगरा आमच्या गावाला 3 वर्ष झाला दुष्काळ आहे अरे पाऊस पाडी की रे मग मामा त्यांना पण असंच बोलली मी काय देव आहे काय देवरेश आहे माझी बकरी ह्या गावात नाही पोट भरली तर मी पुढच्या गावाला निघालो मी बकरी चारणारा माणूस आहे तुमच्या देवाला सांगा म्हणला मग म्हणल्या पटेल नाही तूच आमचा देव तू पाऊस पडायलाच पाहिजे नाही पाऊस पडला तर आमच्या खांबाला बांधून घालीन म्हणले मग मामांना राग आला अग्नीसारखं डोळं मामांची लाल बंद झाली अरे मेघराजा ही कलियुगातली लोक आहेत मला इथं खांबाय बांधाय बसल्यात त्यातनं सोडवून ने रे म्हटला इकडं गडगड तिकडं गडगड सुरू झाले
आणि सौंदत्ती बसली मल्हापूरबा नदी 3 तासात असं भरून व्हायला लागले. मामा म्हणा लागला, लोक गावातली लोक आनंद झाले. पाऊस पाडलं मामाने. मामा, अरे रांडाच्यानो, माझ्याकडनं बळजबरीनं पाऊस पाडून घेतला रे तुम्ही. मी असो तर तुमच्या गावाला पाऊल ठेवणार नाही म्हणून मामा त्या रामदुर्ग तालुका मल्हापूर गावामध्ये शपथ घेतली. आणि मामा असोच तर त्या गावाला गेले नाही. बाळूमामांनी समाधी घेतल्यानंतर मामांची बकरी गेले, पण मामा असोच तर त्या गावाला. एका मेघराजावरती सत्ता चालवली म्हणजे बाळूमामा कोण आहे? ते साक्षात भगवंत आहेत, ईश्वर आहेत. आणि हा कलियुग मध्ये साक्षात परमात्माचा अवतार आहे. बाळूमामा पाऊस पडले, इजापूर भागामध्ये गेले. इजापूर 2 साल चालली बाळूमामाने. 2 साल चालली, जमखंडी बशी आली. मामांना कृष्णा नदी आडवी आली. नदी तर पूर भरून चाललेला आहे. नदी तर पूर भरून चाललेला आहे. मामांना तर नदीच्या पलीकडे जायचं आहे. संघ असणारे म्हणा लागले, मामांचे भक्त म्हणा लागले, मामा तुम्ही काय तर मार्ग काढा, सांगा तुमच्या हलसिद्धनाथाला आणि तुमच्या पंढरीच्या पांडुरंगाला सांगा म्हणले. म्हणल्या पेटाला वेळ येईल तसं जायला लागतं रे म्हणला. म्हणल्या पेटाला बाळूमामाने ब्रिटिश सरकारने बांधायला पूल होतं, ती नेम धरून उभा राहिले. ए गंगूताई म्हणला, माझी लेकरं माझी बाळ उपाशी आहेत ग, मला नदीच्या पलीकडे जायचं ग बाई म्हणला. आणि बाळूमामाने खिशामधून भंडारा काढला आणि त्या पाण्यामध्ये टाकल्या. पेटाला एक फोकस पडल्यासारखा असा रस्ता पडला. वरचं पाणी वर थांबलं, खालचं पाणी खाली थांबलं. मामांची बकरी निघून आली, अनेक लोक निघून आले आणि बाळूमामा नदीच्या अलीकडे आली. हाय तसा भंडारा टाकला, हाय तसं नदी व्हायला लागले. ए गंगूताई म्हणला, तुझं काय उपकार ठेवून घेत नाही का बाई म्हणला. आणि खिशामधून मामाने 10 रुपयाची नोट काढली आणि त्या पाण्यामध्ये सोडल्या. पेटाला एक सुंदर शिरीचा हात त्या बाळूमामांचा 10 रुपयाचा नोट असं शिकरला. म्हणजे बाळूमामाने एका होत्या नदीवरती सत्ता चालवली म्हणजे बाळूमामा कोण आहे? ते साक्षात भगवंत आहेत, ईश्वर आहेत. आणि हा कलियुग मध्ये साक्षात बाळूमामा परमात्माचा अवतार आहे. तसेच बाळूमामा म्हणायचा, ह्या पृथ्वीच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे, ह्या पृथ्वी निर्माण होण्याच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे. एकाच वेळी या जगातल्या वल्ल्या झाडाला आग लागल, त्या दिवशी या जगात बाळू धनगर नाही असं समजा, तवर तुम्ही कुठून बी हाक मारा, बाळू धनगर तुमच्या पाठीवर आहे म्हणायची मामा. आणि सत्यव मातानं हलसिद्धनाथाला आणि पंढरीच्या पांडुरंगाला नवस केलता, पुत्र देगायचा, पुत्र देगायचा, ह्या जगात झेंडा फडकणारा पुत्र माझ्या पोटी घाल म्हणून सांगितले बाळूमामा. तसं जगात झेंडा फडकणारा पुत्र आज मामा आपल्या भारतात नाही, जर्मनीमध्ये बाळूमामाचं मंदिर बांधलंय. जर्मनीमध्ये बाळूमामा कुठं? एक कर्नाटक मधला एक धनगर कुळामध्ये जन्म घेतला बाळूमामाने. तसंच त्यांच्या चमत्कार करत गेले, तसेच वाढत आज मामा असताना 1000 बकरी होती. आज कमीत कमी मामांची बकरी 19 कळप 4-4 हजार धरलं तरी 80-90 हजार मेंढरावर गेल्या. ही बिन मालकीचं बकरी आहे. तिला मालक फक्त बाळूमामा. आम्ही तुम्ही सेवा करायचं आणि मेवा घ्यायचं एवढंच आहे. तसं ह्या मामांचा मगाशी कीर्तनकर ताईंनी सांगितलं कुंभमेळा. मला तर वाटायला लागले ह्या नात्याकुत्या गावातच कुंभमेळा तयार झाला असं वाटला. म्हणजे तिथलं बघून की साधू संतांनी सांगितलं नदीमध्ये म्हणजे 11 दिवस ह्या नातेपुती एका पुण्यभूमीमध्ये. तर बघा किती तर वर्षानं आले म्हणले, आम्ही काही शिकलेली नाही बरं का, किती तर वर्षानं 143 वर्षानं आलं, 143 वर्षानं आलं. आणि किती ह्या तालुक्याचं म्हणायला लागल, ह्या नातेपुतेचं म्हणायला लागल, आजूबाजूच्या श्री गावं जी आहेत त्या गावात ही बाळूमामा येऊन कुंभमेळा तयार केला असं माझ्या मनात एक वाटतं. म्हणून मी बघितलं, मी काय 8 दिवस आम्ही नव्हतो, गावाकडे गेलेलो होतो. रोज मला आपले कापड दुकानदार शेंडगेंचे फोन यायचे, तुम्ही कधी येताय कधी. तुम्ही आज मी चाललेलो होतो, आमच्या घरचे आलेले होते, तुम्ही थांबायचं लागतंय. पण एवढं खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. मी असं बरेच ठिकाणी आम्ही कार्यक्रम केलेला आहे मामांची, बरेच ठिकाणी कार्यक्रम, आषाढीचं फार मोठं कार्यक्रम असतात.
कापड दुकानदार असतील, त्यांची संघटना जी आहेत, आपले गवळी साहेब असतील, ज्यांची संघटना जी आहे, ही संघटना ही बाळूमामाने असं जे दरवर्षी असाच कार्यक्रम करावा, ह्या नात्यापुते आज महाराष्ट्रात नाही, आज आपल्या भारत सोडून बाहेरच्या देशात सुद्धा नातेपुती म्हणजे ओळखतात आता. का? त्या मामामुळे ते बाहेरच्या देशात सुद्धा गेलं. नातेपुते म्हणजे काय? ती म्हणजे 11 दिवसाचं एवढं मोठं कार्यक्रम, एवढं लोकांना प्रसाद वाढायचं नियोजन, बसवायचं नियोजन, पाण्याचं नियोजन, हे बाळूमामाचं काम म्हणजे एक हत्तीचा मडा आहे. हे मामांचं काम म्हणजे कसं आहे, एक हत्तीचा मडा आहे. सगळ्यांनी जर हात लावला सा तर असा हत्ती धाडकेन उभा राहते. एका दोघांचं बी काम नाही मामांच्या. आणि जे सेवा करशील तुम्ही आज ह्या तळावर, तुम्ही आज ह्या तळावर जी सेवा करशील, तिचा मोबाईल तुम्हाला बाळूमामा दिल्याशिवाय राहणार नाही, डबल देणार. बाळूमा असताना सांगितलेले आहेत, मला मूठभर तांदूळ दिला असता तर मोठानं वाढवून देईन, मूठभर गहू दिला तर मोठानं वाढवून देईन, माझ्या मेंढी माऊलीला चारा दिला असता तर दुप्पट तुमच्या रानातला कर्म पिसाशी घालवीन. आपल्याकडे वेळ नाही, कर्म पिसाशी घालवलेला एक वेळ आहे मामाने. बापूसाहेब मगदुमच्या रानामधली बाळूमामाने स्वतः 3 मूठ माती खाऊन कर्म पिसाशी घालवलाय. नंद्याचा विठू पाटील म्हणला, बाळूमा तू लहानपणी सुद्धा खुळ्यासारखा वागला, आता जाणतच आला तुम्ही. हे त्या रांडाच्या म्हणला, बाप्याच्या रानामध्ये कर्म पिसाशी आहे, ते कर्म पिसाशी मी खाऊन गिळून टाकलोय म्हणला. म्हणून आम्ही कर्नाटकातली माणसं, आम्ही का मराठी, आणि कसं आमच्या आजोबाने एका बाळूमामा सोबत आयुष्य घालवली. दुर्गाप्पा सोरणावर तुम्ही मालिकामध्ये बघितले असेल, विजय ग्रंथामध्ये सुद्धा आमच्या आजोबाचं बाळूमामाने जमीन घेऊन दिलेली आहे, बैल घेऊन दिलेला आहे. आम्हाला बाळूमामा असताना 2 एकर जमीन सुद्धा दिलेली आहे देवानं आमच्या आजाला तवा. म्हणून आमच्या वडील सुद्धा बकरीच राखली, कारभारी एक बघा असताना तिने सुद्धा कारभारपणा केला. पहिले एकच कळप होता. मी लहान जेव्हा होतो तेव्हा मामांच्या तळावर फक्त कन्या चालत होतो. भात आम्हाला 15 दिवसाला एकदा भात भेटत होता. आज रोज आम्हाला नाना पंचपर्यंत वाढत्यात. चपाती नाही, भाकरी नाही, काय नाही, नुसतं कन्याच खायचं. दुपारी तर कन्या एवढी चव लागायची. आणि मामांचं ही प्रसाद जे आहे, ही प्रसाद आपलं पूर्वजन्म पुण्य असेल तर ही प्रसाद आम्हाला मिळतोय. नाहीतर मामा सांगितलेलं आहे, अरे माझ्या कन्याचा प्रसाद जर खायचा म्हटलं तर हेलिकॉप्टर घेऊन येतो म्हटलं तर हेलिकॉप्टर बंद पाडीन म्हणून सांगितलंय. ज्याचं पूर्वजन्माचं पुण्य आहे ती मामांचा ही प्रसाद भेटतोय. प्रसादामध्ये भरपूर ताकद आहे. बाळूमामा असताना कॅन्सर रोग घालवलेले आहेत कन्या खाऊन. ज्यांना मुलं नाही त्यांना कन्या खाऊन दवाखान्या खावा जावं, तुमचं काम होत्यात म्हणायचं मामा. त्यामुळं बरेच नातेपुतेकरांनी आपले शेंडगे कंपनी असतील, त्यांची आजूबाजूची मित्र, सगळी परिवार, असं एवढं मला तर आनंद. आमची घरची सुद्धा म्हणली, आज आमचं बाळूमा असल्यापासून आमचं जेवण आहे, बाजरीची भाकरीची आमचं जेवण. बाळूमामा वाट बघत होता, अरे दुर्ग्याची भाकरी काय येणार. आम्ही आतापासून बाळूमामा समाधी घेतल्यानंतर मामा असताना आमचा आजोबा घेऊन जात होते, आणि मामाने समाधी घेतल्यानंतर आमच्या वडील सुद्धा ती पद्धत सोडली नव्हती. आणि आज आम्ही सुद्धा ती मामांचं कार्य असं चालवत आलेलो आहे. असेच बाळूमामाने सर्व भाविक भक्तांना सगळे त्यांची आड अडचणीची कामं आज दूर करणारा, ज्या मेंढी माऊलीच्या रूपातून तुमच्या गावात येऊन, तुमच्या सेवेत येऊन आज तुमचा कोटीला कल्याण करणार म्हणजे बाळूमामा आहे. आणि कल्याण केल्याशिवाय राहत नाही. मामा सांगितलेले आहेत, अरे जेव्हा माझा सेवा करेल मी त्याला पोटाशी धरीन म्हणून सांगितलेलं आहे. तुम्ही काय सुद्धा काळजी करायची नाही. किती कोरोना येऊन गेला, मामाने काय सांगितलं, जगातली देव सगळी बाळू धनगराच्या नावानं बोंबलतील म्हणून सांगितलं. ह्या जगात बाळू धनगराचा घंटा वाजल तेव्हा वाजला जेव्हा कोरोनाचा स्पीड होता,
मोठमोठे मंदिर बंद केले, मठ बंद केले, पण बाळूमामांची तवा 16 कळप होते. 16 कळपामध्ये एवढी लोक आरतीला येत होती, एवढी लोक प्रसाद घेत होते. पोलीस लोक सुद्धा येऊन प्रसाद घेऊन गेले आमच्या समोरच. कुणाला बोलतील? बाळूमामांचा ताकद आहे भंडाऱ्यामध्ये. ज्यांचा जर भंडारा जरी तुम्ही खाल्ला ना, तुमच्या 18 रोगीचा आजार सगळं बरं करणाऱ्या ह्या भंडारामध्ये ताकद आहे. म्हणून आम्ही आता आरतीची वेळ झालेला आहे. कसा टायमिंग पाहिजे बोलायला सगळं. आरतीची आता वेळ झालेला आहे. मेंढकी इळभर त्यांनी सुद्धा बकरी चारून आलेलं असते. व्यवस्थित त्यांना आरती करून परत सकाळी त्यांना दूध पोकरी पाजणं, सगळे बरेच बकऱ्यांची सुद्धा काम बरेच असतात. आणि जे बकऱ्यांचं काम करायचं झालं तर त्या बकऱ्यांची सेवा जर चांगली केली तर देव तिच्या घरात पाणी भरायला जाते, एवढं लक्षात ठेवा. पण मेंढकी सेवा करायला, त्या मेंढरांची कशी सेवा करायचं, टाइमपास करायचं नाही का? आपण आलोय, तुम्ही 2 दिवस करा, 1 दिवस करा, 1 महिना करा, 1 वर्ष करा, पण त्या मेंढी माऊलीचं काम आणि देवाचं जे नियमाचं जे काम आहे त्या नियमातनं जर गेला, सदावकाल तुमच्या घरात पाणी भरणार. आणि नियम सोडला तर देव सुद्धा तुमच्या दारात येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आता आपण एकदा गजर करूया. बाळूमामाची मेंढर आली नाते पुत्यात, म्हणा की बाळूमामाची मेंढर आली नाते पुत्यात, बाळूमामाची मेंढर आली नाते पुत्यात, बाळूमामाची मेंढर आली नात्या पुत्यात, नाते पुत्यात, नाते पुत्यात, नात्या पुत्यात, नात्या पुत्यात. बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात, तुझ्या गावात, आम्या गावात. भांड्या बाळावर जत्रा भरली एकच भगवंत, भांड्या बाळावर जत्रा भरली एकच भगवंत. बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात, तुझ्या गावात, आम्या गावात. भांड्या बाळावर जत्रा भरली एकच भगवंत, भांड्या बाळावर जत्रा भरली एकच भगवंत. सर्वांनी एकदा गुजर करा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं.